सध्या महाराष्ट्रभर एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026। या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांची कर्जातून मुक्ती होणार आहे। पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे हा कामाचा व्हिडिओ आता सेव्ह करा आणि तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करा। आता आपण सर्वप्रथम पात्रता पाहूया। शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा ग्रामीण बँकेतून पीक कर्ज घेतलेले असावं। कर्ज 15 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेलं असावे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असावे। 31 मार्च 2026 पर्यंत कर्जाची परतफेड झालेली नसावी। थकीत रक्कम मुद्दल व व्याजासह 2 लाख रुपयांपर्यंत असावी। आता पाहूया अपात्र कोण आहे। आजी माजी मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य, केंद्र किंवा राज्य शासनाचे असे अधिकारी कर्मचारी ज्यांचा मासिक पगार 25,000 पेक्षाही जास्त आहे, आयकर भरणारा व्यक्ती, तसेच 25,000 पेक्षा जास्त मासिक निवृत्ती वेतन घेणारा निवृत्त अधिकारी कर्मचारी। तर मित्रांनो, ही होती कर्जमाफीची पात्र आणि अपात्रतेची महत्त्वाची माहिती।